साईबाई सकाळ. ओम साईराम. आपल्या पालखीचा 7वा दिवस आणि आज आपल्या बाबांच्या नगरीत आपण प्रवेश करणार आहोत. तर आता फ्रेश वगैरे होऊया आणि मस्त आरती करून आपल्या बाबांच्या नगरीकडे प्रवास सुरू करूया. ओम साईराम. साईराम. आज आपल्या पालखीचा शेवटचा दिवस. चाय वगैरे घेतला का तुम्ही? साईराम तुम्ही घेतला. आमचे साईरामला असतं ते नसते. हे थांब ना, चहा होलशील. तर आपली आता आरती वगैरे झाली आणि आता चाय बिस्किट घेतलाय खायला आपण. तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या वाटचालीसाठी बाबांच्या मंदिराकडे. साईराम. रात्री आपली करुले गावात वस्ती होती आणि आता पालखीचं प्रस्थान करतोय आपण. शिर्डीकडे वाटचाल सुरू होणार आहे आपली. काहीच तासामध्ये आपण बाबांच्या दरबारात पोहोचणार आहोत आणि आपल्या मनाची शांतता, लागलेली ओढ पूर्ण होणार आहे. आमचा हितेश भाई पण रेडी झालाय. तर आता आपण जाऊया. हा आमच्या करुलेचा लास्टचा स्टॉप आहे. तर आता आपण इकडं ना पालखी प्रस्थान करतो. ओम साईराम. ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. दत्तराज गुरु माझे. ओम साईराम. फिरवितने इन कांद्यावरती संगती येशील का? पायी पायी साईनाथा मला शिर्डीला नेशील का? पायी पायी साईनाथा मला शिर्डीला नेशील का? शिर्डीला नेशील का? साई मला शिर्डीला नेशील का? शिर्डीला नेशील का? साई मला शिर्डीला नेशील. ओम साईराम. 2.5 तास आपण कंटिन्यू पायी प्रवास केलेला आहे. शेवटच्या वस्तीपासून ते आपला आता नाश्त्याच्या हॉल्ट पर्यंत. आणि नाश्त्याचा हॉल्ट आता आलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही दूध डेअरी आहे, खूप मोठी आहे आणि आपलं तिथे नाश्त्याचं हॉल्ट आहे. आज मस्त शिंदी आयटम आहे नाश्त्यामध्ये. साईबाबांचा प्रसाद म्हणून आपला दाल पकवान उल्हासनगरमध्ये खूप फेमस आहे नाश्त्यासाठी, दाल पकवान. तर चला मी तुम्हाला दाखवतो. आता खायला बसूच आपण नाश्ता करायला. तर तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी दाल पकवान कसं असतं. ओम साईराम. तर आज शिंदी नाश्ता आणि शिंदी माणसांसोबत अपने साई बंधु नीरज भावेश. ओम साईराम. भाई तुम्हारा नाम क्या है? करण. करण भाई के साथ हिंदी थोड़ा बोलो कुछ तो. एक नंबर नाश्ता है यार पालकी. हिंदी में बोलो ना भाई. नाम सुनो नाश्ता है यार हिंदी में. दाल पकवान. ओम साईराम. हिंदी नाश्ता. चलो आओ फिर फटाफट खाने के लिए. ओम साईराम. बाबा का प्रसाद आज दाल पकवान है. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. मस्त नाश्ता वगैरे करून निघालो आपण. एक नंबर नाश्ता होता. उल्हासनगरचा फेमस दाल पकवान सिंधी असोसिएशन. आणि आज आपण पालखीत पण त्याचा स्वाद घेतलाय. तर आता आपण 2च मिनिटाच्या अंतरावरती आपल्या आंबोलीचा हॉल्ट आहे. तर तिथे जाऊन आपण पालखी थांबवणार आहे.
तर चला आता हे पूल नाका सोडल्यावरती 2च मिनिटावर आपल्या आंघोळीच्या ओम साईराम. आपण पोचलोय आजीच्या घरी आंघोलीच्या हॉल्टवर. या आपल्या आजी आहेत, दरवर्षी आपली सेवा करतात आंघोळीसाठी. तर चला आपण आता इथे पालखी थांबवणार आहे आजींच्या घरी आणि मग आंघोळ वगैरे करून घेऊ. साईराम भाई साईराम. चल चल के थक गए हम लोग, अभी थोड़ा आराम कर रहे हैं. वाट लग गई है. साईराम. तर आपले आलेले काजू बदाम पिस्त्याचे मस्त आजीने दिले आपल्याला फराळ. करून ओम साईराम. अरे ओम साईराम. दिसले सगळे मस्त एकदम टकडक झालेत आणि जोश मध्ये आम्हाला ओढ लागली. ओढ फक्त आम्हाला ओढ लागली बाबांना भेटण्याची. असं झालं एकदाशी लवकर कधी जातो आणि दुपारी जेवायला नसलं तरी चालेल, लवकर जाऊ द्या आम्हाला. कधी जातो आणि बाबांची भेट घेतो. असं सर्व साई भक्तांना झालेलं आहे. तर या बेसनाचे लाडू खायला धन्यवाद भाऊ, धन्यवाद. लागण्याच्या दिवशी ओम साईराम. आंघोळ वगैरे करून निघालोय आता आपण दुपारच्या जेवणाकडे. आणि आज आपण जाणार आहे बाबांच्या नगरीत, शिर्डी नगरीत. तर आज मंडलाची जर्सी घातली आहे, बघू शकता कशा प्रकारे प्रिंट आहे. आणि फुल भगवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा रक्षणासाठी खूप काही कष्ट सहन केलेत. तर त्यांची आठवण येते आपल्याला. भगवा बोलला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची आठवणी होणारच आपल्याला. प्रभू श्री रामांनी दिलेली आपल्याला सर्वात मोठी निशाणी आहे. तर चला आपण चाललोय आता आपल्या पुढच्या वाटचालीकडे. ओम साईराम. त्याला खंडोबा मंदिरी जाऊन बसला देव माझा भोळा. सद्गुरु आला शिर्डीत, सद्गुरु आला. दत्त अवतारी माझा साई प्रगटला. सद्गुरु आला शिर्डीत, सद्गुरु आला. दत्त अवतारी माझा साई प्रगटला. आंघोळ वगैरे करून निघलो होतो आपण, खूप दमलो होतो चालून. इथे आपल्या लोकांनी आपल्यासाठी थंडा ठेवलेला मस्त. आता थोडा चिड होऊया, जिरा सोडा. खूप अंतर आहे इकडनं, अजून 4 ते 5 किलोमीटर आपल्याला चालायचंय. नीरज येतोय मागून, खूप थकलाय तो, एकदम स्लो चालतोय. तर चला आपण पण थंडा वगैरे पिऊन घेऊ आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. ओम साईराम. ओम साईराम. पण आंघोळ केल्यापासून चालतच आहे. थंडा वगैरे पिरला तर आता आपण इथं हनुमान मंदिर वेस कोपरगाव येथे आपण थोडा आराम करूया. चला ओम साईराम. थोड्या विश्रांतीनंतर आता आपण निघालोय आपल्या पुढच्या प्रवासाला.
आधी आपला जेवणाचा हॉल्ट होता, पण आता तिथे दुसरी पालखी असल्यामुळे आपण पुढे घेतलाय पोहे गाव येथे. गेल्या वर्षी पण आपण तिथेच होतो, आणि कारण की इथे आजच्या एकादशीच्या दिवशी 4-5 पालख्या येतात ह्याच रोडनी. तर आपण पोहे गाव येथे स्टॉप आपला घेतलेला आहे दुपारच्या विश्रांतीचा. ओम साईराम. ओम साईराम. आपण जस्ट आता पोचलो आपल्या पोहेगाव दुपारच्या विश्रांतीवर. शेवटची आपली दुपारची विश्रांती पोहे येथे होते. आज 2 पालख्या इथे, आपली पण एक आहे आणि दुसरी पण एक पालखी इथे सजते. आपली पालखी इथे पुढे ठेवली आहे. तर अतिशय सुंदर असा हॉल्ट आहे. ओम साईराम. ओम साई. पालखीला आता रेडी करायला व्यवस्थित एकदम कपडा वगैरे चेंज करून आपण पालखी सजवणार आहे आता. व्यवस्थित असं आपण सर्व अरेंजमेंट केलेलं आहे पालखीचं. मस्त आता आरतीची तयारी झाली आहे. चला आपण आरती करून घेऊ. ओम साईराम.
आपल्यात आता इथं बालमानानं सत्कार केलं आहे आपण. तर आता इथे भजी फ्राय करायला घेतलं, थोडे कमी पडले इकडे फ्राय केलेले क्वांटिटी आहे आपल्याकडे. जे पण तवरे लगेच नको पाहिजे पाहिजे फ्राय नव्हते केले आपण. तेच आता थोडी मदत म्हणून भजी फ्राय करायला घेतलं. ओम साईराम. जोंधळ्याची भाकरी, जोंधळ्याच्या भाकरी संग वरण ती वाढी, जोंधळ्याच्या भाकरी संग वरण ती वाढी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. ओम साईराम. आपल्या बाबांचा शेवटचा प्रसाद आहे हा दुपारचा. चणा भजी, डाळ भात, चण्याची डाळ, मिक्स भाजी, पापड, मालपोहे पण आलेत आज मस्त. ओम साईराम. तर आता आपला पालखीचा प्रस्थान झालेला आहे शिर्डीच्या वाटचालीकडे. जोश आणि जल्लोष पोरांमध्ये उत्साह भरपूर, श्रद्धा आणि उत्साह भरपूर. साईराम. तर शिर्डी फक्त आता आपल्या जेवणाच्या स्टॉप पासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर 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 बोल बजरंग. आता आपण पोहोचलोय गणपती मंदिर शिर्डीच्या रस्त्यात. तर आपण आता तिथे पालखी थांबवणार आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रदक्षिणा घालून. मग आपण आपल्या पुढच्या वाटचालीला, शिर्डी फक्त इथनं 3 किलोमीटर अंतरावरती आहे. लवकरच लवकर आपण आपल्या बाबांच्या भेटीला जाणार आहोत. ओम साईराम. मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप शेलार. साई बाबा की आमच्या पालखीचे अध्यक्ष श्याम नाना आणि उपाध्यक्ष दिलीप मास्टर गणपती मंदिरात प्रदक्षिणा घालताना. पंचमुखी गणपती मंदिर.
बोला बोला जय श्री हनुमान। श्रीरामनगर शिर्डी मध्ये आपलं स्वागत आहे। ओम साईराम। बघू शकता कशी पालखी येते, तर आपली दिवाळी सुरू आहे। पालखीचं स्वागत आणि आपली दिवाळी सुरू आहे शिर्डी नगरामध्ये। लाव 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 पेटले पेटले। भराची ओढ फक्त अर्धा किलोमीटर। सर्वजण दिवाळी खेळतात ते फटाकडे फटाकडे फटाकडे। ओम साईराम। आपण पोहोचलोय आता आहो साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी, श्री सद्गुरू छोटे बाबा तपोभूमी आणि बाबांची नगरी। चला आता आपण दर्शन करून घेऊया। खंडोबाच्या या देवळा बाहेर घडली नवलाई, म्हाळसापती पुजारी बदले आओ आओ साई, म्हाळसापती पुजारी बदले आओ आओ साई।
त्या धुनीचा र महिमा धुनीचा. कुणी लावती मस्तकी भाळी, कुणी लावती मस्तकी भाळी, कुणी जवळ ओम साईराम. जस्ट आपण आता निघालोय खंडोबा मंदिर मधून दर्शन करून आणि आता आपण निघालो बाबांच्या दर्शनासाठी. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. या साईराम चला, या साईराम साईराम. पालखीचं आपला शेवटचं दर्शन. आता सर्व आवरून घ्यायचं आहे आपल्याला. पादुका वगैरे सर्व व्यवस्थित एकदम बांधून ठेवून आपल्याला घरी जाऊन पूजा करायची. तर सर्व आले दर्शन करून. आत्ताच आपलं दर्शन एक नंबर झालेलं आहे. बाबांची भेट एकदम मन तृप्त झालं आहे. भेट झाली. ओम साईराम. साईराम. तर आता आपण आलो आहे आपल्या रूमवर. फायनली आपण रूम घेतला आहे. अजून चेंज नाही केला. आता चेंज वगैरे करून घेऊ आणि मस्त आराम करूया. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. ओम साईराम. गुड नाईट. शुभरात्र. टेक केअर. बाय बाय.